तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा आपल्या मिरची पिकामध्ये तिसरी फवारणी घेणार आहोत. ज्यामध्ये कोणकोणत्या औषधाचा वापर करणार आहोत ते मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. तर त्यामध्ये मित्रांनो आपण बायर कंपनीचं इन्फिनिटो हे बुरशीनाशक म्हणून घेतलेलं आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्टंट अँड क्युरेटिव्ह फंगिसाईड आहे. हे सर्वसाधारणपणे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह हे दोन्ही काम करतं, की ज्याच्यामध्ये प्रोपिकोलाइड 5.56% व प्रोपॅमोकार्ब हायड्रोक्लोराईड हे 55.6% WWSC कॉन्सन्ट्रेट हे घटक असलेलं औषध आहे, जे की तुमच्या करपाबुरीवरती चांगल्या प्रकारे काम करून जातो. कांडी करपा असेल, मर असेल, याच्यावरती हे चांगलं काम करतं. त्यासोबतच मित्रांनो आपण एक टॉनिक ही मिरची पिकामध्ये घेणार आहे, की ज्याचं नाव आहे क्रॉप टॉनिक 21, ज्याच्यामध्ये इसेन्शियल 16 टाईपचे अमिनो ॲसिड आहेत. पॅन्टोथेनिक ॲसिड, कायनेटिक आणि व्हिटॅमिन B12 कॉम्प्लेक्स आहे. B1, B2, B6 आणि B12 ही अत्यंत चांगलं प्रोडक्ट आहे मित्रांनो, जे की टॉनिकचं काम करेल आपल्या मिरची पिकामध्ये. त्यासोबतच आपण टॅगराईड म्हणून जे ॲसिटिमाप्रिड आहे 20% हे घेत आहे, जे की पांढरे मासे, थ्रिप्स, तुडतुड्यावरती चांगलं काम करतं. खास करून हे पांढरे माशावरती काम करतं मित्रांनो, ॲसिटिमाप्रिड 20%, जे की SP सोल्युशनमध्ये असतं. हे सर्वसाधारणपणे आपण प्रतिपंपासाठी 10 ग्राम म्हणजे 20 लिटर पाण्यासाठी 10 ग्राम व प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रामने वापर करणार आहोत. त्याचबरोबर क्रॉप टॉनिक आहे, हे जे औषध आहे हे आपण 200 लिटर पाण्यासाठी 50 मिली वापर करणार आहोत. व इन्फिनिटो जे आहे ते आपण 1.5 ते 2 मिलीने वापर करू शकतो, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. तर असं सर्वसाधारणपणे एकत्रित ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी केल्यास तुम्हालाही नक्कीच रिझल्ट भेटेल. तर सर्वसाधारणपणे मी सांगू इच्छितो की मी सांगतोय म्हणून तुम्ही औषधी फवारणी करू नका. जे तुमच्याकडे शिल्लक असतील तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही जे स्टॉक असेल त्याच्यामधूनच पालटून फवारणी घेत जा. एक कीटकनाशक की बुरशीनाशक सर्वसाधारणपणे कोणाचा तरी सल्ला घेऊन वापरत जावा. प्रत्येक वेळेस नवीन आणून बाजारातून फवारणं ह्याच्यात काही बरोबर म्हणजे नाही आहे, की प्रत्येक वेळेस नवीनच आणलं पाहिजे किंवा काहीतरी कोणी सांगितलं म्हणून प्रत्येक वेळेस वेगवेगळे औषध घ्यायची. कंटेंट पाहून जरा अभ्यास करून तुम्ही आपल्या शेतामध्ये घेऊ शकता फवारणी.